दुसरी बस खाली. दुसरी एक ओरड आहे की एवढे आज जरा जेवण झालं त्यात 2-3 कमेंट पडल्या जेवणाच्या की इंद्रिकर महाराज एवढं जेवण घालतात, मग त्यांनी मठ्ठ्यावर मी बोलतो, मग त्यांनी मठ्ठा केला का? तर पहिला प्रश्न तो मेठ्ठा मी माझ्या सगळ्या कार्यक्रमातून वजा केला, म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला राईट नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांनी गुलाबजामुची चर्चा केली, तो लांब असावा. मी गुलाबजामू केलाच नाही, हा दुसरा मुद्दा केला. तिसरा मुद्दा असा होता लोकांचा की बऱ्याच आज दिवसभर ओरड होत्या की तिसरी गोष्ट अशी होती महाराष्ट्रीयन जेवण असावं. लोकांनी तसं काय केलं तर रात्री सकाळी आणि आत्ता आपण जे जेवण केलंय, आम्ही शुद्ध सात्विक वारकरी माणसं आहोत, आम्ही महाराष्ट्रातली आहोत, छत्रपतीच्या रक्ताची आहोत, आम्ही दुसरं पदार्थ खाऊ शकत नाही. हे पहिली गोष्ट आहे. मग बऱ्याच लोकांची उद्या एक शंका राहील की ह्या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा का केला. महाराज, तुम्हाला बसणाऱ्यांना माहीत नसेल, आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसतं, आज माझी मुलगी मोठी झाली हे दिसतंय, पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवून आम्ही कीर्तनं केली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आत्तापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही. तुम्हाला पाहायचंच असेल तर शास्त्री बसलेले आहेत. माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रींकडे शिकायला आहे, शिकायला त्यांच्याकडे आहे. त्यांनी सांगावं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगतील, आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं. आणि